माझ्या विरोधात सत्ताधाऱ्यांचा षडयंत्र सुरू आहे। काँग्रेसच्या बाद उमेदवाराला नकला देखील मिळत नाहीये। विधान परिषद निवडणुकीविरोधात आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार। आदित्य फतेपूरकर। विधान परिषद निवडणुकीत सोलापुरात महायुती आणि काँग्रेस असा सामना होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती। मात्र सूचकांना माघार घेतल्यानं काँग्रेस उमेदवार आदित्य फतेपूरकर यांचा अर्ज बाद झाला। जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी मंगळवारी रात्री काँग्रेस उमेदवार आदित्य फतेपूरकर यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याची अधिकृत घोषणा केली। बुधवारी आदित्य फतेपूरकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले आणि उमेदवारी अर्ज बाद केल्याचे सर्व कागदपत्र मागितले। 12 वाजता आलेल्या आदित्य फतेपूरकर दुपारी 3 वाजेपर्यंत ताटकळत थांबले होते। वकिलांमार्फत आलेल्या काँग्रेस उमेदवारांना माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले, आम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयातून नकला देखील मिळत नाहीये अशी खंत आदित्य फतेपूरकर यांनी व्यक्त केली। विधान परिषद निवडणुकीविरोधात आम्ही उच्च न्यायालयात जाणार आहोत अशी मागणी। माझ्या विरोधात षडयंत्र सुरू, कोर्टात देखील जायला देत नाही। काँग्रेसचे अर्ज बाद झाले। आदित्य फतेपूरकर यांच्या सूचक नागेश भोसले यांनी सही माझी नाही असं लेखी पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते। आदित्य फतेपूरकर म्हणतात त्यांनी स्वतः सही केली आहे, त्या खोटं बोलतायत। सहीची फॉरेन्सिक तपासणी करावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे। मात्र जिल्हाधिकारी यांनी उमेदवारी अर्ज बाद केला। जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार, त्यासाठी कागदपत्रांची आवश्यकता आहे। कागदपत्र देखील मिळत नाहीयेत याचाच अर्थ तसा आहे माझ्या विरोधात षडयंत्र। साहेब, खरं तर तुमचा उमेदवारी अर्ज देखील काल जिल्हाधिकाऱ्यांनी पाठ ठेवला आणि त्यानंतर आज तुम्ही नक्कल घेऊन कोर्टामध्ये धाव घेणार आहात। काय नेमकी प्रक्रिया आहे, कशा पद्धतीने? नकलेसाठी आज सकाळी 11:30 वाजता अर्ज दिला। आता 3 वाजलेत, अद्याप नक्कल हातात पडलेली नाही। अशा प्रकारचं हे षडयंत्र जात आहे की मी कोर्टात सुद्धा जाऊ नये, म्हणजे सर्व प्रक्रिया माझी बंद व्हावी। उद्या अर्ज काढायचा शेवटचा दिवस 4 तारीख आहे, त्यानंतर निवडणूक प्रक्रिया चालू होणार आणि मला कुठं दरवाजा राहू नये म्हणून ही आज अजून नक्कल मला हातात पडली नाही। आता 3 वाजून गेले। मी याच्यावर वकील साहेबांची चर्चा कधी करणार आणि कोर्टात कधी जाणार, इलेक्शन पिटिशन दाखल कधी करणार, या सर्व बाबीचा विचार करावा। म्हणजे शासनाचा प्रशासनावर एवढा दबाव आहे मंत्र्यांचा, त्यामुळे प्रशासकीय अधिकारी हालचाल करत नाहीत। मी उपजिल्हाधिकारी देशमुख साहेबांना भेटलो, साहेब मी अर्ज दिला परंतु अद्याप मला दिलं नाही। तर त्यांनी त्या निवडणूक शाखेच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की ते त्यांना देऊन टाका असं सांगून सुद्धा अर्धा पाऊण तास झाला परंतु अजून मला मिळालं नाही। जेवरास काढायला गेले, शिक्का मारायचा आहे, 10 मिनटं थांबा, 5 मिनिटं थांबा असून माझं 3 वाजून गेले आहेत, अद्याप मला मिळालं नाही। आज मिळाल्यानंतर मी उद्या या संदर्भात जी पत्र दिलं होतं की नामनिर्देशित पत्र व प्रतिज्ञापत्र, हरकती अर्ज सोबत नागेश भोसले यांचे शपथपत्र, वैध अर्ज यांची यादी, अर्जदार यांच्यावरील जो आदेश दिलाय माझा अर्ज अवैध ठरवण्यासाठी त्याच्या 2 प्रती, या सर्व बाबींसाठी मी अर्ज दाखल केला होता, ते अजून माझ्या हातात पडलेला नाही। अशा प्रकारे दबाव तंत्र आणून ते मला रोखण्याचा प्रयत्न करतायत, परंतु कोणत्याही परिस्थितीत मी आज घेऊन आजच मेहरबान हायकोर्ट कोल्हापूर इकडे मी निघणार आहे आणि उद्या सकाळी मी ते दाखल करणार आहे। सर, खरं काल जी अर्जांची छाननी झाली, दुपारी 1 वाजता छाननी पूर्ण झालेली होती, पण त्याचा निर्णय देखील संध्याकाळी 8 वाजल्यानंतर देण्यात आला आणि आज पुन्हा तुम्ही सकाळी 11 वाजल्यानंतर 3 वाजल्यानंतर देखील तुम्हाला छाननी मिळत नाहीये, हे नक्कल मिळत नाही, या सगळ्याला काय म्हणायचं? हे हेतुपुरस्सर चालू आहे की माझ्यामुळं काही लोकांना त्रास व्हायला लागलेला आहे की हा कायम पाठपुरावा करतोय आणि हा कुठं मॅनेज होणारा माणूस नाही। त्यामुळं ही माझ्या हातनं जेवढं होईल तेवढं मी केलेलं आहे, परंतु प्रशासकीय यंत्रणा प्रचंड दबावाखाली काम करते। 11:30 वाजता दिलेला अर्ज नकलेचा मला अद्याप मिळत नसेल, याचा ओळखून जावं की या संपूर्ण जिल्हाधिकारी निवडणूक कार्यालयावर, निवडणूक प्रक्रियेवर किती मोठा दबाव आहे। कोर्टाकडनं काय अपेक्षा आहे तुम्हाला नेमकी? मी कोर्टाकडे जाणार, माझा अर्ज वैध करा आणि त्या सह्याची फॉरेन्सिक तपासणी करा। कारण ज्या व्यक्तीने मला सही दिली आहे तोच व्यक्ती परत म्हणतो की माझी सही नाही आहे, त्या सहीची तपासणी होणं गरजेचं आहे। त्यासाठी मी आज कोर्टात चाललो। यापुढची रणनीती किंवा यापुढची भूमिका महाविकास आघाडी म्हणून काय असणार आहे? काय नक्की यापुढच्या महाविकास आघाडीची जागा काँग्रेसकडे सुटली होती, त्यामुळे माझा अर्ज मी भरला होता आणि माझा अर्ज तांत्रिक कारणाच्या दृष्टीने उडवलेला आहे।
यानंतरची भूमिका महाविकास आघाडीचे नेते आहेत, आदरणीय पवार साहेब, आदरणीय हर्षवर्धन भाऊ सपकाळ साहेब, आदरणीय ठाकरे साहेब, हे सर्व नेते मंडळी बसून निर्णय करतील आणि त्यानुसार पुढील रणनीती राहणार. आज संध्याकाळी बैठक या संदर्भात वरिष्ठ निर्णय घेतील. या संदर्भात मी कालही बोललेलो आहे की वरिष्ठ पातळीवर जो निर्णय होईल तो आमच्यासाठी बंधनकारक असेल. त्या दृष्टिकोनाने आम्ही पुढची पावलं टाकू. पुढच्या दिशा संदर्भात काय प्रणितीताईंशी चर्चा झाली आहे का? काय प्रणितीताई यांनी मला जे सांगितलेलं आहे की आपल्याला कोर्टात जायचं आहे. या संदर्भात आपला आता फक्त या यंत्रणेवर फक्त कोर्टावर विश्वास राहिलेला आहे. कोर्टाने जर निकाल दिला उद्या तर अर्ज वैध झाला तर उमेदवारी तुम्हीच असणार आहेत. जर या प्रक्रिया लेंदी झाली, पुढे ढकलली, तर या संदर्भात वरिष्ठ आज रात्री किंवा उद्यापर्यंत निर्णय घेतील. लिगल बॅकग्राऊंड आहे या सगळ्या केसचा आणि कशा पद्धतीने तुम्ही कोर्टामध्ये मी ॲडव्होकेट शुभम माने, आदित्य फत्तेपूरकरचे जे काँग्रेसचे उमेदवार आहेत विधान परिषदेचे, त्यांचा फॉर्म जेव्हा बाद करण्यात आला तेव्हापासूनचं काम मी बघितलेलं आहे. यामध्ये जर बघितलं गेलं तर सरकारी यंत्रणा जेव्हा फॉर्म स्वीकारते तेव्हा फॉर्म स्वीकारताना फॉर्ममध्ये जे त्रुटी आहेत किंवा फॉर्म कसा भरलेला आहे या गोष्टी तपासणं सरकार यंत्रणेचं काम आहे. जी प्रशासकीय काम करतात त्यांचं काम आहे. त्यांनी ती तपासलेली नाही आहे. जर ते फॉर्म भरून घेतानाच त्यांनी जर त्यांना सूचक अनुमोदकांची सह्या, कारण आता हे सूचक अनुमोदक सगळे प्रशासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेवर निवडून आलेले सगळे नगरसेवक किंवा सगळ्या गोष्टी आहेत, त्यांच्या सह्याचे नमुने त्यांच्याकडे आहेत. त्यांनी ते तपासले का, त्या गोष्टी त्यांनी बघायला हव्या होत्या, त्या त्यांनी बघितलेल्या नाही आहेत. अजून या गोष्टीमध्ये यांची पण प्रशासनाची चूक अशी आहे की त्यांनी तपासलेली नाही आहे किंवा आधी फॉर्म वैध करून घेतला आणि नंतरनं हरकतीवरती फॉर्म अवैध ठरवतात, हे चुकीचं आहे. आणि जर बघितलं इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं नोटिफिकेशन आहे 27 फेब्रुवारी 2024चं, त्यामध्ये 18.2 पॅरा इथं त्यांनी सांगितलेलं आहे की एकदा कोणी सूचकांनी जर सूचक म्हणून सही केली तर त्याला परत विड्रॉ करता येत नाही. त्या गोष्टी बघण्याची गरज आहे. या दोन गोष्टींच्या मुद्द्यावर आम्हाला हायकोर्टात न्याय मिळेल अशी पूर्ण मला खात्री आहे. प्रशासनावर तुमचा काय आक्षेप आहे का? त्यांच्या विरुद्ध काही तक्रार तुम्ही कुठे करणार? हां, आम्ही हायकोर्टात प्रशासनाविरुद्धच दाद मागणार आहे. कारण जेव्हा फॉर्म वैध करून त्यांनी घेणार आहेत तेव्हा घेताना त्यांनी पूर्ण सह्या किंवा सगळे डॉक्युमेंट चेक करून फॉर्म वैध करून घेतात. त्यावेळेस त्यांनी जर आम्हाला सूचकाची यादी किंवा सूचकांच्या सह्या, सूचकांचे आधार कार्ड, हे सगळ्या गोष्टी जर वैध किंवा व्हेरिफिकेशन मागितलं असतं तर आम्ही सगळ्या सूचकांना हजर ठेवलो असतो. ते प्रशासनाची चूक आहे, ती त्यांनी झाकून आमचा फॉर्म इलिगली नामंजूर केलेला आहे. बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.